Hello friends, today we are going to learn one poem 2.3. The name of poem is The Twins, page number 57. See, first we see warming up, chit chat. Two babies born at the same time are called twins. Guess and share who are triplets, quadruplets, quintuplets. Here twins means two babies born at the same time to the same mother are called twins. Then what is mean by triplets? Three babies born at the same time to the same mother are called triplets. तर इथं तुम्हाला ट्विन्सची व्याख्या दिली. ट्विन्स म्हणजे काय ते सांगितले. एकाच वेळी एकाच मातेच्या पोटी जन्माला आलेल्या दोन मुलांना ट्विन्स म्हणजे आपण त्यांना जुळी मुले म्हणतो. मग ट्रिपलेट्स म्हणजे काय तर थ्री बेबीज born at the same time to the same mother are called triplets. Then quadruplets, four babies born at the same time to the same mother are called quadruplets. म्हणजे एकाच वेळी एकाच मातेच्या पोटी जन्माला आलेल्या चार मुलांना फोर बेबीज त्यांना आपण क्वाड्रुप्लेट्स म्हणतो. देन क्विंटुप्लेट्स मीन्स फाईव्ह बेबीज born at the same time to the same mother are called quintuplets. एकाच वेळी एकाच मातेच्या पोटी जन्माला आलेल्या एकाच वेळी एकाच मातेच्या पोटी जन्माला आलेल्या 5 मुलांना आपण क्वाड्रुप्लेट्स असं म्हणतो. देन सी सेकंड क्वेश्चन. See second question. Imagine you had an identical twin or brother or sister. Imagine and share with your classmates what pranks you two would play on your friends, elders in the family and even in school. म्हणजे तुम्ही तुमच्या घरामध्ये तुम्ही आणि तुमची बहीण किंवा तुम्ही आणि तुमचा भाऊ जर जुळे असाल तर अशी कल्पना करा की तुमच्या कुटुंबामध्ये तुमच्या मित्रांमध्ये किंवा शाळेमध्ये म्हणजे काय धमाल उडेल याचं तुम्हाला वर्णन करायचं आहे. म्हणजे घरामध्ये काय होईल आणि शाळेमध्ये काय घडेल ते तुम्हाला इथं 2 ओळीमध्ये सांगायचं आहे. समजा ॲट होम जर आपण म्हटलं तर ॲट होम ब्लेम युअर ट्विन ब्रदर फॉर द रॉंग डन बाय यू. म्हणजे तुम्ही समजा एखादी चुकीची गोष्ट केली तर तुमच्या भाऊ किंवा बहीण जे जुळी आहेत तर त्यांना दोषी ठरवलं जाईल. इफ वन डीड समथिंग स्पेशल गुड द अदर प्रिटेन्स ॲट इज डन बाय हिम. समजा तुमच्यापैकी एकानं चांगलं काम केलं तर चांगलं काम करणारा राहणार बाजूलाच. जुळं असल्यामुळं एकसारखा दिसायला असल्यामुळे त्याला शाबासकी दिली जाईल. हे घरामध्ये पण होऊ शकतं, असं शाळेमध्ये पण होऊ शकतं. इन स्कूल वन मेक्स मिस्चिफ इन द क्लास अँड पॉइंट्स हिज फिंगर ॲट द अदर. एकानं खोडी केली की ट्विन्स असल्यामुळं खोडी करणारा राहणार बाजूला आणि दुसऱ्याला दोषी ठरवलं जातं, दुसऱ्याकडे बोट दाखवलं जातं.
ही इज गिल्टी ऑफ डुईंग समथिंग रॉंग, थ्रोज ब्लेम ऑन द ऑदर. आणि मग दुसऱ्यानं चूक केल्यामुळं त्याला सोडून जो ट्विन्स आहे तो दुसरा त्याच्याकडे बोट दाखवलं जातं, त्याला दोषी ठरवलं जातं. देन स्टडी द फॉलोइंग पेअर्स ऑफ ग्रुप्स ऑफ वर्ड्स. कप अँड सॉसर, नीडल अँड थ्रेड, बर्ड्स अँड कप अँड saucer, needle and thread, birds and bees, take a risk, sip tea and coffee, hide and seek, असे शब्द आलेले आहेत. These are sets of words that more than often go together and occur together. We call such sets कोलोकेशन. कोलोकेशन म्हणजे काय, तर विशिष्ट क्रमाने मांडलेला जो शब्दांचा समुच्चय असतो त्याला कोलोकेशन असं म्हटलेलं आहे. इन्सर्ट द प्रॉपर वर्ड्स फ्रॉम द ब्रॅकेट टू फॉर्म कोलोकेशन्स. तर पुढे आपल्याला काही शब्द दिलेत आणि कंसामध्ये शब्द दिलेत, ते आपल्याला इथं जोड्या लावायच्या आहेत किंवा त्याचे कोलोकेशन्स तुम्हाला इथं लिहायचे आहेत. इथं आपण बघूयात शब्द दिलेले आहेत. ऑफर्ड, टाईम, डिफीट, क्लोज, ओनर्स, नेसेसरी, रोल, इंटरव्ह्यू, मॉर्निंग, कोल्ड. तर तुम्हाला इथं त्याचे कोलोकेशन्स शोधायचे आहेत आणि लिहायचे आहेत. आता बघा, ए आहे अब्सोल्युटली, तर त्या वरील शब्दांमधला त्याचा कोलोकेशन शब्द लिहायचा आहे नेसेसरी. कॅनॉट, अफोर्ड, फॉर्मल, क्लोथ्स, जॉब, इंटरव्ह्यू, पास, टाईम, अस्पेक्ट, डिफीट, अर्ली मॉर्निंग, कॅच अ कोल्ड, लीडिंग, रोल, जॉईन, ओनर्स. असं तुम्हाला इथं त्याचे कोलोकेशन लिहायचे आहेत. त्यानंतर थर्ड क्वेश्चन बघा. यामध्ये एक्झरेशन और ओव्हर स्टेटमेंट often causes humor. For example, she is thin as a pin. आता इथं थर्ड क्वेश्चनमध्ये काय सांगितलं आहे, एक्झरेशन म्हणजे अतिशयोक्ती किंवा त्याला ओव्हर स्टेटमेंट म्हणजे प्रमाणापेक्षा बाता मारणे आपण म्हणतो. म्हणजे असतं एवढं एवढं आणि आपण त्याला जास्त जे फुगवून सांगतो, अतिशयोक्ती म्हटलं जातं त्याला इंग्लिशमध्ये. एक्झरेशन, मराठीमध्ये अतिशयोक्ती आपण म्हणतो. तर त्यांनी उदाहरण फॉर एक्झाम्पल काय दिलं आहे, सी इज थिन ॲज अ पिन. ती इतकी बारीक आहे टाचणी इतकी. आता आपण बघतो टाचणी किती बारीक असते, पण टाचणी इतकं कोण बारीक असतं का, नाही. पण अतिशयोक्ती काय केली आहे, सी इज थिन ॲज अ पिन. किंवा दुसरं एक्झाम्पल दिलं आहे, ही हॅज अ टी साइज्ड ब्रेन. त्याचा जो मेंदू आहे त्या मेंदूचा आकार कसा आहे, वाटाण्यासारखा, वाटाण्याचा आकाराचा मेंदू त्याचा आहे. तर वाटाणा गोल असतो, तर वाटाण्याच्या आकाराचा त्याचा मेंदू आहे. ही अतिशयोक्ती केली. थर्ड एक्झाम्पल काय दिलं आहे, माय शूज आर किलिंग मी. जे माझे बूट मला मरणाच्या वेदना देत आहेत. समजा एखादा आपण नवीन बूट खरेदी वगैरे केले आणि ते आपल्याला जर पायाला लागत असतील तर आपण काय म्हणतो त्याला, इथं म्हटलंय काय, अतिशयोक्ती काय केली आहे, माझे बूट मला मरणाच्या वेदना देत आहेत. When such exaggerated lines occur in poetry, they are examples of the figures of speech hyperbole. आता जर अशी अतिशयोक्तीचे जर उदाहरणं
कवितेमध्ये जर आली, अतिशयोक्तीची जर उदाहरणं कवितेमध्ये जर आली तर त्या प्रकाराला हायपरबोल असं म्हटलं जातं. बघा इथे, कंप्लीट द फॉलोइंग एक्झाम्पल्स ऑफ हायपरबोल युजिंग वर्ड्स फ्रॉम द ब्रॅकेट बिलो. जे इथं तुम्हाला ब्रॅकेटमध्ये तुम्हाला इथं शब्द दिले, शब्द ते वरील वाक्यांमध्ये भरायचे आणि हायपरबोलचे एक्झाम्पल्स तयार करायचे आहेत. फर्स्ट एक्झाम्पल आहे सी वेंट ... ऑफ टीयर्स. तर जेव्हा ती रडायला लागली तेव्हा तिच्या डोळ्यातनं अश्रू कसे आले, आपल्याला हायपरबोलचं एक्झाम्पल करायचं आहे तयार. तर कंसामध्ये शब्द दिलेत हॉर्स, लायन, डेथ, अँड ओशन, टन, सेकंड, हेल्प. तर इथं योग्य काय येणार वर्ड्स, सी वेप्ट अँड ओशन ऑफ टीयर्स. तिच्या डोळ्यातून समुद्र व्हायला लागला, म्हणजे तिच्या डोळ्यातले जे अश्रू आहेत ते महासागरासारखे. अतिशयोक्ती करायची आहे त्यामुळं अँड ओशन ऑफ टीयर्स असं वाक्य होईल. द हंग्री मॅन ॲट ऑफ फूड. एखादा भुकेला माणूस किती अन्न घेतो, अतिशयोक्ती टन ऑफ फूड, एक टनभर अन्न त्यानं घेतलं, टन. ही रन्स फास्टर दॅन तो इतका जलद धावतो की अगदी घोड्यासारखा, हॉर्स. आय एम फ्रीजिंग टू डेथ वर्ड येईल फिल इन द ब्लँक्समध्ये. आय शॅल कम ओव्हर इन जस्ट सेकंड. आपण नेहमी म्हणते का मिनटामध्ये परत आलो, तर आपण त्यासाठी तिथं आपण एक तासभर जरी लावत असलो किंवा अर्धा तास जरी आपला जात असला तर आपण म्हणतो एका मिनटात परत येतो. आय शॅल कम ओव्हर इन जस्ट सेकंड. अशा प्रकारे हे चिटचॅट पेज नंबर 57वरचं आपण पाहिलं. त्याच्या पुढे पेज नंबर 58 कविता बघूया आपण. फर्स्ट आय रीड द पोएम लाऊडली. द नेम ऑफ पोएम इज द ट्विन्स. सी पेज नंबर 58. In form and feature, face and limb, I grew so like my brother that fox got taking me for him, and each for one another. It puzzled all our kith and kin. It reached a fearful pitch. For one of us was born a twin, yet not a soul knew which. Second stanza. One day, to make a matter worse, before our names were fixed, as we were being watched by nurse, we got completely mixed. And thus, you see, by fate's decree, or rather nurse whim, my brother John got christened me, and I got christened him. Third stanza. This fatal likeness even dogged my footsteps when at school, and I was always getting flogged, for John turned out a fool. I put this question fruitlessly to everyone I knew. What would you do if you were me, to prove that you were you? Last stanza. Our close resemblance turned the tide of my domestic life, for somehow my intended bride became my brother's wife. In fact, year after year the same absurd mistakes went on, and when I died, the neighbors came and buried brother John. The name of poet is Henry
सॅमब्रुक लेई. बघा इथे आपण कविता वाचलेली आहे. कवितेकडं लक्ष द्या. आय विल एक्सप्लेन लाईन बाय लाईन. फर्स्ट सी द पिक्चर ऑफ ट्विन्स. या पेजवरती, पेज नंबर 58 वरती तुम्ही ट्विन्सचं चित्र बघू शकता. दोघांच्यामध्ये सिमिलरिटी दाखवले, साम्य दाखवलेलं आहे आणि त्या एकमेकाच्या रिझेम्बलन्समुळे, एकसारखेपणामुळे त्यांना कोणकोणत्या संकटांना तोंड द्यावं लागतं ते ह्या कवितेमध्ये कवींनी दाखवलेलं आहे. कविता ह्युमरस प्रकारची आहे. कवितेमध्ये एकसारखेपणामुळं कोणकोणत्या विनोदी गोष्टी घडून येतात त्याची उदाहरणं या कवितेमध्ये कवींनी दिलेले आहेत. त्यामुळे ही जी कविता आहे ती ह्युमरस प्रकारची कविता आहे. कविता एकूण 8 ओळीचा एक स्टांजा अशा पद्धतीची ही कविता या ठिकाणी सांगितलेली आहे. फर्स्ट, इंट्रोडक्शन ऑफ द पोएट. This poem is written by Henry Sambrook Leigh. This is a humorous poem about a pair of twin brothers. जुळी जी भावंड आहेत त्या जुळ्या भावंडांबद्दल कवींनी एक विनोदी कविता या ठिकाणी आपल्यासमोर ठेवलेली आहे, मांडलेली आहे. फर्स्ट आय डिस्कस फर्स्ट स्टांजा. In form and feature, face and limb, I grew so like my brother. Form and feature, see first word, form and feature, रूप आणि चेहरेपट्टी. In form and feature, face and limb. Limb means हात, पाय वगैरे जे शरीराचे अवयव आहेत लिम्ब असं म्हणतात. लिम्ब, हात पाय. इन फॉर्म अँड फीचर, फेस अँड लिम्ब, आय ग्रीव सो लाईक माय ब्रदर. कवी ते म्हणतात की मी आणि माझा भाऊ रूपाने आणि चेहरेपट्टीने, फॉर्म रूप, फीचर चेहरेपट्टी, रूपानं आणि चेहरेपट्टीनं मी आणि माझा भाऊ, किंवा हात आणि पाय, फेस अँड लिम्ब, चेहरा आणि आमचे हात पाय हे सगळे अवयव जे आहेत ते आमचे दोघांचे एकसारखे आहेत. आय ग्रीव सो लाईक माय ब्रदर. माझा भाऊ जसं रूपानं चेहरेपट्टीनं आहे, हातपाय त्याचे जे शरीराचे अवयव आहेत ते जसे आहेत त्याचे तसेच माझे आहेत. आणि अशा प्रकारे आम्ही दोघे आय ग्रीव सो लाईक माय ब्रदर, मी माझ्या भावासारखा असा वाढलेलो आहे रूपाने, चेहरेपट्टीने वगैरे. दॅट फॉक्स गॉट टेकिंग मी फॉर हिम अँड ईच फॉर वन अनादर. फॉक्स, फॉक मीन्स लोक. फॉक्स, लोक. दॅट फॉक्स गॉट टेकिंग मी फॉर हिम अँड ईच फॉर वन अनादर. आणि मग जी लोक आहेत ती लोक आम्ही दोघे चेहऱ्यानं, अवयवानं, रूपानं एकसारखे असल्यामुळं लोक चुकून एकाला दुसरा आणि दुसऱ्याला पहिला, म्हणजे त्याला मी आणि मला तो, अशा प्रकारे लोक आम्हाला ओळखतात. इट पझल्ड ऑल अवर किथ अँड कीन. किथ अँड कीन, किथ अँड कीन, रिलेटिव्स, फ्रेंड्स, नातलग वगैरे जे आहेत ते. पझल, गोंधळणे. इट पझल ऑल अवर किथ अँड कीन. इट रीच्ड अ फिअरफुल पिच. फिअरफुल, भयानक. पिच, मर्यादा, परिसीमा गाठणे. इट पझल ऑल अवर किथ अँड कीन. इट रीच्ड अ फिअरफुल पिच. आणि आमचे जे नातलग आहेत, फ्रेंड्स आहेत, रिलेटिव्ज आहेत, ते नेहमी आम्हा दोघांकडे बघितल्यावर नेहमी ते गोंधळून जातात
इट रीच्ड अ फिअरफुल पिच. आणि ते इतके गोंधळून जातात की भयानकपणे एक परिसीमा त्यामध्ये गाठली गेलेली आहे. फॉर वन ऑफ अस वॉज बॉर्न अ ट्विन येट नॉट अ सोल न्यू विच. आणि फॉर वन ऑफ अस वॉज बॉर्न अ ट्विन. आणि आमच्यापैकी दोघेही, म्हणजे तो पण आणि मी पण, आम्ही दोघेही ट्विन्स म्हणून, जुळी म्हणून आम्ही दोघेही जन्माला आलो आहे. येट नॉट ए सोल न्यू विच. आणि त्यामुळं दोघांनाही आम्हाला ते एकमेकाला ओळखायला त्यांना कठीण जातं. इट नॉट ए सोल न्यू विच. त्यामुळे आम्ही एकसारखे ट्विन्स म्हणून जन्माला आल्यामुळं आमच्या रिलेटिव्जना, फ्रेंड्सना आम्ही ओळखायला त्यांना अडचण होते. हा फर्स्ट स्टांजा आहे. देन सेकंड, वन डे टू मेक द मॅटर वर्स बिफोर अवर नेम्स वेअर फिक्स. एके दिवशी तर खूप भयानक, वर्स म्हणजे भयानक किंवा वाईट. एके दिवशी खूपच वाईट गोष्ट घडून गेली. बिफोर अवर नेम्स वेअर फिक्स. ती केव्हा वाईट गोष्ट घडून गेली, दुर्दैवी गोष्ट घडून गेली, तर आम्हाला जे नामकरण आमचं करण्यात येणार होतं, आमचं बारसं होणार होतं, आम्हाला नाव दिलं जाणार होतं, त्याच्यापूर्वी एक अतिशय वाईट गोष्ट घडून गेली. ॲज वी वेअर बीइंग वॉश्ड बाय नर्स वी गॉट कम्प्लिटली मिक्स्ड. आणि ती कोणती वाईट गोष्ट घडून गेली? कवी इथं विनोदाने सांगतायत. विनोद ह्युमरस पोएम आहे, त्यामुळं एक्झाम्पल कवी कसे देत आहेत पहा. ॲज वी वेअर बीइंग वॉश्ड बाय नर्स वी गॉट कम्प्लिटली मिक्स्ड. आमची जी नर्स होती त्या नर्सनं आम्हाला जेव्हा आंघोळ घालायला नेलं, ॲज वी वेअर बीइंग वॉश्ड बाय नर्स करवी आम्हाला जेव्हा धुवून आंघोळ घालण्यात आलेली होती, वी गॉट कम्प्लिटली मिक्स्ड. त्या आंघोळीच्या वेळीच आम्ही पूर्णपणे बदललो गेलो. अँड दस यू सी बाय फेट्स डिक्री ऑर रॅदर नर्स व्हीम. डिक्री हा आवड बघा, डिक्री नशिबाचा निवाडा. अँड दस यू सी बाय फेट्स डिक्री. आणि इथं पहा कवी म्हणतायत की आमच्या नशिबानं आमच्या निवाडा कसा केलेला होता. और रॅदर नर्स व्हीम म्हणजे नशिबाचा निवाडा असेल किंवा नर्स व्हीम लहर, किंवा ती जी नर्स होती जिनं आम्हाला आंघोळ घातली त्या नर्सची लहर असेल किंवा नशिबाचा निवाडा असेल. आम्ही पूर्णपणे आंघोळ घातल्यानंतर आम्ही पूर्णपणे बदलून गेलो. माय ब्रदर जॉन गॉट ख्रिस्टन मी अँड आय गॉट ख्रिस्टन हिम. जे नशिबाचा निवाडा कसा झाला किंवा त्या नर्सच्या लहरीपणामुळे काय झालं, माय ब्रदर जॉन माझा भाऊ जो जॉन आहे त्याला गॉट ख्रिस्टन मी मला जे नाव देण्यात येणार होतं ते नाव माझ्या ब्रदरला माझ्या भावाला दिलं गेलं. ख्रिस्टंट अर्थ नामकरण करणे. माय ब्रदर जॉन गॉट ख्रिस्टन मी माझ्या भावाला जॉनला माझं नाव देण्यात आलं. अँड आय गॉट ख्रिस्टन हिम आणि मला त्याचं नाव देण्यात आलं. थर्ड स्टांजा बघा. दिस फॅटल लाइकनेस इव्हन डॉग्ड माय फुटस्टेप्स वेन ॲट स्कूल. फॅटल हानिकारक, लाइकनेस सारखेपणा, डॉग्ड पिछा न सोडणारा, पाठपुरावा करणारा वगैरे आपण म्हणतो. दिस फॅटल लाइकनेस इव्हन डॉग्ड माय फुटस्टेप्स वेन ॲट स्कूल. जेव्हा आम्ही शाळेमध्ये प्रवेश केला त्या शाळेमध्ये प्रवेश केल्यानंतर सुद्धा हा जो हानिकारक सारखेपणा म्हणतायत कवी की हा जो हानिकारक सारखेपणा आहे आमच्यामधला, माझा भाऊ आणि मी आम्ही ट्विन्स असल्यामुळे आमच्यामधला हा जो हानिकारक सारखेपणा आहे तो जेव्हा मी शाळेमध्ये प्रवेश केला तेव्हासुद्धा त्या सारखेपणामुळं
आमचा काही पिछा सोडलेला नव्हता. शाळेमध्ये सुद्धा तो आमच्या पाठोपाठ तो सारखेपणाचा हानिकारकपणा जो आहे तो आलेला होता. शाळेमध्ये काय झाले ते या स्टांजामध्ये कवी सांगतायत. अँड आय वॉज ऑलवेज गेटिंग फ्लॉग्ड. मार बसणे, बिटन अप. अँड आय वॉज ऑलवेज गेटिंग फ्लॉग्ड फॉर जॉन टर्न आउट ए फूल. शाळेमध्ये असताना समजा जॉननं, कवींचा जो ट्विन्स ब्रदर आहे, त्यानं समजा काही चूक केली, काही मूर्खपणाच्या गोष्टी केल्या, काही वाईट गोष्टी केल्या, तर त्याच्याबद्दल मला मार बसत असे. म्हणजे जॉन काहीतरी वाईट खोड्या करत असे, त्यामुळं कवींना मार बसत असे. आय पुट दिस क्वेश्चन फ्रुटलेसली निरर्थकपणे. आय पुट दिस क्वेश्चन फ्रुटलेसली टू एव्हरीवन आय न्यू. मला माहिती असलेल्या प्रत्येकाला कवी म्हणतायत मी निरर्थकपणे हा प्रश्न विचारू इच्छितो. व्हॉट वूड यू डू इफ यू वेअर मी टू प्रूव्ह दॅट यू वेअर यू. कवी आता प्रत्येकाला काय प्रश्न विचारतायत. व्हॉट वूड यू डू इफ यू वेअर मी. माझ्या जागी जर तुम्ही असतात तर टू प्रूव्ह दॅट यू वेअर यू, तर तुम्हीच आहात हे सिद्ध करण्यासाठी काय केलं असतं, असं कवी आपल्याला प्रश्न विचारतायत. देन फोर्थ स्टांजा. Our close resemblance turned the tide. परिस्थिती बदलणे. Our close resemblance सारखेपणा. Our close resemblance turned the tide of my domestic life. आणि माझा आणि माझा भाऊ ट्विन्स, आमच्यामधला हा जो सारखेपणा आहे, त्या सारखेपणामुळे माझ्या डोमेस्टिक लाईफमध्ये सुद्धा, घरगुती जीवनामध्ये सुद्धा परिस्थिती बदललेली होती. याचं उदाहरण कवी या स्टांजामध्ये देत आहेत. बघा. फॉर समहाऊ माय इंटेंडेड ब्राईड बिकेम माय ब्रदर्स वाईफ. इंटेंडेड ठरवलेली, ब्राईड वधू. फॉर समहाऊ माय इंटेंडेड ब्राईड बिकेम माय ब्रदर्स वाईफ. म्हणजे कसं काही माहिती नाही, कवी म्हणतायत की माझ्यासाठी ठरवलेली जी वधू होती ती माझ्या भावाची बायको बनली. बिकेम माय ब्रदर्स वाईफ, ट्विन्स असल्यामुळे. आता इथं कवींनी उदाहरण कसं दिलं आहे, हायपरबोलचं, अतिशयोक्ती केलेली आहे. म्हणजे त्यांच्यासाठी, कवींसाठी ठरवलेली वधू ती त्यांच्या भावाची बायको बनते. इन फॅक्ट इयर आफ्टर इयर द सेम अब्सूर्ड मिस्टेक्स वेंट ऑन. अब्सूर्ड मूर्खपणाच्या, फुलिश. इन फॅक्ट इयर आफ्टर इयर द सेम अब्सूर्ड मिस्टेक्स वेंट ऑन. आणि वस्तुस्थिती जर पाहिली तर वर्षानुवर्ष अशा बऱ्याच फुलिश गोष्टी आहेत, मूर्खपणाच्या गोष्टी आहेत, साध्या साध्या गोष्टी आहेत, त्या एकसारखेपणामुळे घडतच होत्या. अँड व्हेन आय डाईड. आणि कवी लास्ट सेंटेन्समध्ये तर हायपरबोलचं अगदी उदाहरण देत आहेत. व्हेन आय डाईड, कवी म्हणतायत की जेव्हा मी मरण पावलो. द नेबर्स केम, शेजारी येतात. अँड ब्युरिड ब्रदर जॉन. आणि एकसारखेपणामुळे त्यांना वाटतं की माझ्या जागी माझा भाऊच आहे, म्हणून मी मरण पावतो, मी मरतो. द नेबर्स केम, शेजारी येतात. अँड ब्युरिड ब्रदर जॉन. आणि माझा भाऊ जॉन त्यालाच दफन करतात. अशा प्रकारे ही एक
ह्युमरस पोएम आहे द ट्विन्स. 4 स्टांजामध्ये ही कविता आहे. कवितेमध्ये आपल्याला अनेक प्रकारची ह्युमरस विनोदी अशी उदाहरणं देत कवी उदाहरणं देत ही कविता आपल्यासमोर त्यांनी ही मांडलेली आहे. थँक्यू.